गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो इयत्ता 10वीचा मॅथ फर्स्टचा तिसरा चॅप्टर आहे. हा चॅप्टर जो आहे ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणायचं असतं, अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन, त्याला शॉर्टमध्ये आपण एपी सुद्धा म्हणू शकतो. ए फॉर अरिथमॅटिक, पी फॉर प्रोग्रेशन. हा जो चॅप्टर आहे ना, तो अतिशय सोपा चॅप्टर आहे. हा चॅप्टर आपल्याला एक्झामला 8 मार्कासाठी पडू शकतो, बोर्ड एक्झामला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं बेसिक आतापर्यंत आपल्याला कुठल्याही म्हणजे इयत्तेमध्ये, पाठीमागच्या इयत्तेमध्ये म्हणजे लास्ट इयर 9वीला असेल किंवा 8वीला असेल, 7वीला असेल, याचं बेसिक झालं नाही. तरी पण हा अतिशय सोपा चॅप्टर आहे. आपण पाहूयात नेमकं काय प्रकार आहे तो. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 कव्हर करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर आता बघा, पहिला प्रश्न काय विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी म्हटले. ओके, म्हणजे आता ही जी सिक्वेन्स आहेत, सगळे उदाहरण सिक्वेन्स आहेत. मी सांगतो तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय ते. ओके, इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. ओके, आता मुळात अगोदर काय करूया, 2 मिनिटांमध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे काय समजून घेऊ. सिक्वेन्स म्हणतात कशाला, व्हॉट इज मीन सिक्वेन्स, ज्याला मराठीमध्ये आपण क्रमिका असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? क्रमिका. अतिशय सोपा भाग आहे. तर लक्षात घ्या, जे आपल्या नंबरचे सेट असतात ना, संख्यांचा जो संच असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 1-2-3 उदाहरणं पाहू. 1, 2, 3, 4 हा जो नॅचरल नंबरचा सेट आहे. मला सांगा, आता इथं 5 संख्या मी क्रमाने लिहित नॅचरल नंबर्स. पुढची संख्या तुम्ही सांगू शकतात 6 असेल, त्याच्यानंतरची संख्या तुम्ही सांगू शकतात 7 असेल. दुसरं उदाहरण बघा, 2, 4, 6, 8, 10. पुढची संख्या तुम्ही सांगू शकतात 12 असणार आहे, 2-2चा फरक आहे. तिसरं उदाहरण बघा, आता थोडा पॅटर्न बदललाय. आता कसं, 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, 25 आहे. जर तुम्ही फरक बघितला तर वाढत गेलाय फरक. म्हणजे कसं, सुरुवातीला 3चा फरक आहे, नंतर 5चा फरक आहे, नंतर 7चा फरक आहे. अशा प्रकारे आता पुढची जर संख्या तुम्हाला विचारली तर तुम्ही काय म्हणणार, 36 येणार आहे म्हणणार. बरोबर. आता इथं पॅटर्न कोणता लागू झालाय लक्षात घ्या. हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 16 16 हा 4चा वर्ग आहे, 4 स्क्वेअर, हा 5 स्क्वेअर, हा 6 स्क्वेअर, असं 7 स्क्वेअर, म्हणजे पुढे 49 येणार आहे ना. पुन्हा 8 स्क्वेअर म्हणजे की 64 येणार आहे. अशा प्रकारे ह्या ज्या संख्यांचा जो सेट लिहिलाय मी बोर्डावर, 3 उदाहरणं घेतलेत, अशा भरपूर उदाहरणं आपण घेऊ शकतो. तर बघा, इथं विशेष म्हणजे काय आहे, एक डेफिनेट ऑर्डर नुसार, डेफिनेट ऑर्डर म्हणतो आपण त्याला, म्हणजे याचा अर्थ मराठीमध्ये असं म्हणता येईल, विशिष्ट असा क्रम. आता प्रश्न पडला की विशिष्ट म्हणजे नेमका कसा, तो सांगता येत नसतो. प्रत्येक उदाहरणामध्ये तो वेगळा क्रम असणार आहे. विशिष्ट ऑर्डर नुसार, विशिष्ट क्रमानुसार संख्यांची काय केलेली आहे माहिती आहे का, अरेंजमेंट केली आहे. अरेंजमेंट केलेली आहे. ह्या संख्या ज्या आहेत ना, ह्या अरेंज केलेल्या आहेत. कशा केलेल्या आहेत, एका विशिष्ट क्रमानुसार ह्या संख्यांची काय केलेली आहे, मांडणी केली आहे. अशा संख्यांच्या मांडणीलाच, अरेंजमेंटलाच आपण काय म्हणायचं माहितीये का, ऑर्डर, आपलं सिक्वेन्स असं म्हणायचं, क्रमिका. म्हणजे मराठीमध्ये आपलं असं व्याख्या सांगता येईल की अशा संख्यांचा संच की ज्यामध्ये ज्या संख्या असतात त्या एका विशिष्ट क्रमानुसार मांडणी केलेल्या असतील, तर अशा नंबरच्या सेटला किंवा संख्यांच्या संचाला आपण क्रमिका म्हणतो. द सेट ऑफ नंबर्स विच आर अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर. बरोबर आहे की नाही, देन दिस सेट इज कॉल्ड एज सिक्वेन्स. ओके, आता आपला हा सिक्वेन्स म्हणजे काय तुम्हाला समजले थोडंफार. आपण आता उदाहरणामध्ये पाहूयात. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. आता मुळात मोठा प्रश्न कोणता आहे माहिती का, एपी. मान्य, सिक्वेन्स म्हणजे काय समजलंय. आता एपी म्हणजे काय आपण या उदाहरणामध्ये समजून घेऊ. ठीक आहे, तर सुरुवात अशी करायची. हा, हे सिक्वेन्स आहे का, तर सिक्वेन्स आहे, ते मी सांगतो तुम्हाला कसं ते. सुरुवात अशी करायची, इन द गिव्हन सिक्वेन्स. प्रत्येक उदाहरण 2 मार्कासाठी पडू शकतं परीक्षेला. इन द गिव्हन सिक्वेन्स, काय ते सिक्वेन्स लिहा, 2, 4, 6, 8. मग आता उदाहरण घेताना मी हे उदाहरण घेतलं होतं. ठीक आहे, पुढची संख्या आपण सांगू शकतो 10.
त्याच्या पुढची संख्या सांगू शकतो आपण 12, 12. याचा अर्थ काय झाला, ही सिक्वेन्स आहे, विशिष्ट अशा क्रमाने संख्यांची काय केलेली आहे, मांडणी केलेली आहे. बरोबर आहे का? आता बघा या ठिकाणी या सिक्वेन्स मध्ये जे पहिलं पद असतं त्याला T1 दाखवतात, म्हणजे आपण असू शकतो T1 इज इक्वल टू 2. जे दुसरी संख्या आहे त्याला T2, सेकंड टर्म T2 इज इक्वल टू 4 म्हणता येईल आपल्याला. T3 इज इक्वल टू 6 म्हणता येईल. T4 इज इक्वल टू 8 म्हणता येईल. लक्षात घ्या, जेवढ्या काही संख्या दिल्या तेवढ्या संख्या सगळ्या मांडायच्या, त्यांना विशिष्ट असे क्रम दाखवायचे, म्हणजे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. ओके. आता मोठा प्रश्न पडला की 100% सिक्वेन्स तर आहेच ना, दॅट मीन्स द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर आहे की नाही? तर आता ही एपी आहे का? एपी मीन्स व्हॉट? अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का? आता एखादी सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी होते लक्षात घ्या. तर काय करायचं आपण, कुठल्याही दोन क्रमागत पदामधला फरक बघत राहायचा, डिफरन्स बघायचा. डिफरन्स म्हणजे कसा? आता बघा 9 आपला असं म्हणता येईल T2 मायनस T1. T2 मायनस T1 काय करायचं, पुढचं पद वजा पाठीमागचं पद, म्हणजे काय 4 मायनस 2 घेऊयात, करा वजाबाकी दोघांची 2 येईल. तोंडी समजते बघा, 2 2चा फरक आहे. ओके. डिफरन्स म्हणजे फरक. T3 मायनस T2 घेऊ इज इक्वल टू काय होईल, 6 मायनस 4 होईल. परत 2 आलं. T4 मायनस T3 घेऊ, पुढचं पद वजा पाठीमागचं पद, म्हणजे चौथं पद वजा तिसरं पद घेतलं, 8 मायनस 6 होईल. याची वजाबाकी परत 2 येईल. आता मला सांगा, पुढे 5वं पद नसल्यामुळे कॅल्क्युलेशन थांबवायचं. इथं बघायचं, या ठिकाणी हा जो फरक काढलाय आपण, वजाबाकीची केली आहे, प्रत्येक वजाबाकी मध्ये 2 ही संख्या आहे. म्हणजे थोडक्यात कोणत्याही दोन लगतच्या पदामधला फरक हा 2चा आहे, आणि तो विशेष म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॉन्स्टंटचा अर्थ समजतो मराठीमध्ये, काय म्हणतो आपण त्याला, स्थिर असं म्हणतात. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर आहे, म्हणजे हा फरक बदलला नाही. एक वाक्य असं लिहायचं, देअरफॉर द डिफरन्स बिटवीन एनी टू, कोणत्याही दोन, एनी टू consecutive terms, consecutive terms is constant. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, कोणत्याही दोन पदामधील फरक जो आहे तो स्थिर आहे, लगतच्या पदामधील फरक हा स्थिर आहे. ठीक आहे. देअरफॉर द गिव्हन सिक्वेन्स इज एन एपी. आता एपी झाली, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कधी म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन एखाद्या सिक्वेन्सला, जर फरक जर स्थिर असेल तर. ठीक आहे. आणि पुढे आणखी काय विचारलंय, इफ दे आर एपी, जर ती एपी असेल तर फाइंड द कॉमन डिफरन्स. याला म्हणायचं कॉमन डिफरन्स, जो फरक स्थिर आहे ना त्याला म्हणायचं कॉमन डिफरन्स. देअरफॉर आपण असू शकतो द कॉमन डिफरन्स, त्या कॉमन डिफरन्सला डी न दाखवतात, इज इक्वल टू डी इज इक्वल टू हाऊ मेनी, 2 असं आपल्याला म्हणता येईल. झालं, 2 मार्क कव्हर होतात. किती सोपं आहे बघा, आहे की नाही? ओके. बघा किती सोपं आहे ते, फक्त डिफरन्स काढायचा आहे, फरक काढायचा आहे. जर त्या सिक्वेन्स मधला, जर कोणत्या सिक्वेन्स मधल्या कोणत्याही दोन लगतच्या पदामधला फरक जर स्थिर असेल तर 100% ती काय असणार आहे, एपी असणार आहे. आणि जर एपी असेल तरच कॉमन डिफरन्स मिळणार आहे, एपी नसेल तर कॉमन डिफरन्स मिळणार नाही. ठीक आहे. आता बघा, आता कधी कधी काय होतं, हा डिफरन्स हा कॉन्स्टंट येत नाही, कधी कधी बदलतो. आता समजा इथं 2 आला, पुन्हा नंतर समजा 3 आला, तर विषय संपला. बरोबर आहे की नाही? म्हणजे डिफरन्स हा बदलला तेव्हा ती सिक्वेन्स एपी नसते. ओके. आता बघूया सेकंड एक्झाम्पल. आपण इथं बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे. आता बघा, एक मिनिट, आता मी छोटासा फक्त बदल करतो, म्हणजे आपलं थोडं लवकर होईल उदाहरण, पुढच्या उदाहरणाला आपल्याला वेळ मिळेल. ठीक आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय बघा, हां काय ते 2,5/2, 7/2 आहे. हा तिथं 7/2 आहे. ओके. डॉट 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 डॉट, इथं दुरुस्ती करून घ्या, पुस्तकामध्ये मिसप्रिंट आहे, या ठिकाणी 7/2 पाहिजे. 7/3 झालंय चुकून. ठीक आहे.
आपण ती दुरुस्ती केली. हा, आता बघा आपलं असं म्हणता येईल, इन द गिव्हन सिक्वेन्स, ती सिक्वेन्स लिहूयात आपण 2,5/2, 3, 7/2, डॉट 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 डॉट. राईट. सांगा T1 इज इक्वल टू काय असेल? T1 इज इक्वल टू काय असेल? T1 असेल 2, T2 असेल 5/2. राईट. T3 काय असेल बघा समोर? 3 असेल. T4 किती असेल? 7/2 असेल. 4 पद दिलेत, 4 पण पद मांडली. 9. आता काय करायचं? फक्त डिफरन्स पाहायचा आहे बाबांनो आपल्याला. काय होईल? आता घेतले आपण T2 मायनस T1. काय होईल? T2 मायनस T1. कॅल्क्युलेशन करायचं फक्त 5/2 मायनस 2. राईट. 5/2 मायनस 2. मग इथं सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे. इथं 2चा छेदखाली म्हणजे 1 समजा, छेद समान नाहीत. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये छेद समान नसतील फ्रॅक्शन मध्ये तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात. 5 × 1 5 होतं. 5 × 1 5, मायनसला मायनस. 2 × 2 4 होईल. अपॉन किती? 2 × 1 2. छेदांचा गुणाकार करतात. करा वजाबाकी. 5 मधून 4 गेले, 1 राहिलं. 1/2 म्हणजे हाफचा डिफरन्स आलाय. ठीक आहे पहिल्यांदा. आता पुन्हा काय होईल? T3 मायनस T2 होईल. बरोबर. सांगा T3 काय आहे? T3 आहे 3 मायनस T2 किती आहे? 5/2. काही नाही, सोडवायचा विषय आहे फक्त. 3चा छेदखाली म्हणजे 1 असतो. 3 × 2 करा. 3 × 2 किती होतं? 6. 6 मायनस काय होईल? 5 किती परत? 2 इज इक्वल टू 1/2 आला परत डिफरन्स. ओके. लास्ट T4 मायनस T3 इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? T4 7/2 मायनस T3 किती आहे बघा? 3 आहे. 3चा छेदखाली म्हणजे परत 1 असतो. 7 × 1 7 मायनस 3 × 2 6/2 म्हणजे 7 मायनस 6 म्हणजे 1/2. बघा डिफरन्स हा 1/2 सारखा आलाय, कॉन्स्टंट आलाय. देअरफॉर वाक्य हेच असणार आहे. मी फक्त वेळ वाचावा म्हणून मी तो फक्त छोटासा बदल केलाय फक्त. ओके. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. हे वाक्य लिहावंच लागेल, नसेल तर मार्क मिळणार नाहीत जर लिहिलं नसाल तर. देअरफॉर द गिव्हन सिक्वेन्स इज एन एपी. द कॉमन डिफरन्स सांगा. D इज इक्वल टू किती असेल? 1/2. हा डिफरन्स आहे 1/2. संपलं उदाहरण. काय अडचण आहे बघा. आपला काय आलं पाहिजे माहिती आहे का या प्रश्नामध्ये? फक्त वजाबाकी, डिफरन्स शोधता आला पाहिजे, बस एवढंच. ठीक आहे. ओके. जायचं पुढे. तिसरं उदाहरण घेऊयात का बघा. सांगा तिसरं उदाहरण काय? बघूया आपण डिफरन्स कॉन्स्टंट आहे का नाही ते बघूयात. जर नसेल तर इज नॉट कॉन्स्टंट लिहिता येते आपल्याला. ठीक आहे. नंबर 3 तिसरं उदाहरण. -10, -6, -2, -2, डॉट डॉट डॉट. राईट. इन द गिव्हन सिक्वेन्स काय म्हणता येईल आपल्याला? इन द गिव्हन सिक्वेन्स T1 सांगा तुम्ही. T1 इज इक्वल टू -10, T2 इज इक्वल टू -6, T3 इज इक्वल टू -2. ओके. T4 इज इक्वल टू किती मग? 2 असेल. ओके. आता बघा हे नाव वगैरे टायटल लिहा न लिहा काही फरक पडत नाही. T2 मायनस T1 सांगा, सोडवा आता याला. T2 मायनस T1 काय होत आहे? -6. बघा समजून घ्या. T2 -6 आहे. मायनसला मायनस चिन्ह दिलं. T1 किती आहे? -10 आहे. -10 आहे. ठीक आहे. सोडवायचं कसं? इन ब्रॅकेट -10. सांगा आता. -6 ला -6 मायनस मायनस प्लस असेल आणि 10 चिन्ह भिन्न आहेत. बेरीज करायची का वजाबाकी? वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्ये चिन्ह द्यायचं. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. प्लस का मायनस? मोठ्या संख्ये चिन्ह +4. आता एक लक्षात घ्या, एक गोष्ट महत्वाची. जर सिक्वेन्स असेल किंवा एपी असेल, जर ती वाढत जात असेल ना, वाढत जात असेल तर 100% डिफरन्स हा पॉझिटिव्ह असेल. बघा डिफरन्स पॉझिटिव्ह आलाय. आता याचा अर्थ ती सिक्वेन्स किंवा एपी जी काय असेल ती असेल. म्हणजे आपण सुरुवातीला सिक्वेन्स आहे म्हणून आपलं एपी आहे का नाही ठरवायचंय. तर वाढत चाललंय बघा. -10, -6, -2 पुन्हा 2 झाले पॉझिटिव्ह, 2 प्लस झालेलं आहे. पुढे आता
पुढचं जे काही पद येईल ते 6 येणार आहे, कारण डिफरन्स हा 4चा आहे, प्लस 4चा. आलं लक्षात? तर डिफरन्स कशामुळे पॉझिटिव्ह आला? सिक्वेन्स किंवा एपी वाढत चालल्यामुळे. ठीक आहे. आता काय असेल? T3 मायनस T2 सोडवा. T3 किती आहे बघा? T3 आहे -2 आहे ना? बघा इथं लिहिले मी -2, मायनसला -0. T2 किती आहे? T2 आहे -6 इन ब्रॅकेट -6. काय होईल? -2 ला -2 मायनस मायनस प्लस 6 इज इक्वल टू 6 मधून 2 गेले 4 राहिले, मोठ्या संख्येचे परत +4 झालं. लास्ट T4 मायनस T3 इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? T4 किती आहे बघा? T4 2 आहे. मायनसला मायनस. T3 किती आहे? -2 आहे. -2 कंसात दोन्ही पण चिन्ह एकत्र आले, प्लस मायनस असेल, मायनस मायनस असेल तर कंस करायचा. ओके. इज इक्वल टू 2 मायनस मायनस प्लस 2 इज इक्वल टू परत 4 आलं. झालं. आता मला सांगा डिफरन्स हा कॉन्स्टंट आला ना? देअरफॉर द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive terms is constant, therefore the given sequence is an AP. therefore जर AP असेल तर कॉमन डिफरन्स किती असेल? मग या ठिकाणी D is equal to 4. D for डिफरन्स, कॉमन डिफरन्स झालं. अशा प्रकारे आपलं हे तिसरं पण उदाहरण झालं. काय अडचण आहे बघा? किती सोपे सोपे उदाहरण तुम्ही करू शकतात, आहे ना? ठीक आहे. चला लगेच पुढचं उदाहरण घ्यायचं का? चौथं. आता बघू चौथं उदाहरणामध्ये नेमकं काय कंडिशन आहे ते बघू. ठीक आहे. मी फक्त ऍडजस्टमेंट का करतोय? ही आपल्याला वेळ वाचावा आपला, उदाहरण पुढचे व्हावेत म्हणून. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात, काय अडचण नाही. आता किती उदाहरण आहे? चौथं आहे. 0.3 आहे, 0.33 आहे, 0.333, डॉट डॉट डॉट. आता पुढचं पण तुम्ही सांगू शकता 0.3333 असं, म्हणजे एक एक न वाढत चालेल 3. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा इन द सिक्वेन्स, इन द गिव्हन सिक्वेन्स काय म्हणतात आपल्याला? T1 इज इक्वल टू 0.3, T2 इज इक्वल टू 0.33, T3 इज इक्वल टू 0.333. चौथं पद आपल्याकडे दिलं नाही, त्याची गरज पण नाही. ओके. आता बघा, आता काय होईल? T2 मायनस T1. T2 किती आहे? 0.33 आहे. मायनस T1 किती आहे? 0.3 आहे. आता ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी तर उभी मांडी करून दाखवतो. समोर बघा, विद्यार्थी चुका करतात. 0.33 मायनस 0.3 म्हणजे 0.3. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं, 3च्या खाली 3 लिहिलं. आता पुढे 3च्या पुढे काय म्हणजे 0 घ्या. करा वजाबाकी. 3 मधून 0 गेले, 3 राहिले. त्या 3 मधून 3 गेले, 0 राहिलं. मायनस म्हणजे पॉईंटला पॉईंट, 0 मायनस 0 म्हणजे परत 0 आलं. मग मला सांगा काय लिहिली? वजाबाकी 0.03 आली. बरोबर? समजलं का? बघा साईडला लिहून दिलंय मी. पुन्हा T3 मायनस T2 काय होईल? 0.333 मायनस 0.33. राईट? कशी होईल वजाबाकी? इथं करून दाखवतो परत. 0.333 मायनस 0.33. राईट? परत 0 घ्या. त्याने म्हणजे 3 मधून 0 गेले, 3 राहिले. 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले परत 0.0. राईट? म्हणजे काय आलं? 0.003 आलं. बरोबर? थोडं बघा बरं आता या ठिकाणी हा डिफरन्स काय? इथं आलाय 0.03, इथे काय आलाय? 0.003. डिफरन्स हा कॉन्स्टंट नाही. समजलं? हे समजून घ्या व्यवस्थित. वजाबाकी तर करून दाखवले मी. आता इथं काय वाक्य असेल? देअरफॉर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज. इथं मात्र काय लिहायचं? नॉट शब्द टाकायचा. इथं मी मुद्दाम थोडा कलर वेगळा वापरतो. is not constant, therefore the given sequence is not an AP. AP नाही. का नाही? कारण डिफरन्स हा कॉन्स्टंट आला नाही, त्यामुळे हे वाक्य येणारच नाही. कोणतं? द डिफरन्स, द कॉमन डिफरन्स वगैरे येणारच नाही. फक्त इथं नॉट शब्द टाका दोन ठिकाणी, बस संपलं. मला वाटतं तुम्ही करू शकता उदाहरण. 5वं पण सोपं आहे. 6वं बघा, इथं -1/5 -1/5 -1/5. पुढचं पद पण -1/5 आहे. सिक्वेन्स आहे ना. आता यातला डिफरन्स जर तुम्ही बघत गेलात तर हा 0 येतो, कारण ही कॉन्स्टंट सिक्वेन्स आहे किंवा कॉन्स्टंट एपी आहे. म्हणजे हा कॉमन डिफरन्स हा 0 असेल. तुम्ही घरी सोडू शकतात, काय असं अडचण नाही.
आता मी कितवं घ्यायला पाहिजे हे तुम्हाला समजते का? बघा 7वं घेऊ का मी? मी 7वं घेतो, तुम्ही हे 5वं 6वं आणि 8वं बघा, ट्राय करा घरी. आणि व्हिडिओ पाहत असताना समोर वही आणि पेन घेऊन बसा. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. समजत नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा, ठीक आहे? आता बघा, हे किती उदाहरण, आपण 7वं उदाहरण घेऊ. थोडं वेगळं आहे म्हणून घेतो मी, सोपं आहे पण. 3 प्लस स्क्वेअर रूट 2 3 प्लस 2 स्क्वेअर रूट 2 3 प्लस 3 स्क्वेअर रूट 2 डॉट 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 डॉट. आता पुढचं जर पद विचारलं तर तुम्ही काय सांगणार? पुढचं पद जर विचारलं तर 3 प्लस 4 स्क्वेअर रूट 2 म्हणणार, कारण 2 आहे, 3 आहे, तर 1 आहे. ठीक आहे, सोपं आहे अगदी. आता बघा, इन द गिव्हन सिक्वेन्स, ती सिक्वेन्स परत एकदा लिहूयात आपण. इन द गिव्हन सिक्वेन्स काय म्हणता येईल आपल्याला? 3 प्लस स्क्वेअर रूट 2 3 प्लस 2 स्क्वेअर रूट 2 3 प्लस 3 स्क्वेअर रूट 2 डॉट डॉट डॉट. ओके. देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला? T1 इज इक्वल टू किती आहे? 3 आहे. T2 इज इक्वल टू किती आहे? 3 प्लस स्क्वेअर रूट 2 आहे, हो ना? T3 किती आहे? T3 इज इक्वल टू 3 प्लस 2 स्क्वेअर रूट 2. ओके. T4 इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? 3 प्लस 3 स्क्वेअर रूट 2. हे 4 पद दिलेत आपल्याला, बरोबर आहे का? देअरफॉर किंवा नाऊ काय म्हणता येईल आपल्याला? T2 मायनस T1, डिफरन्स पाहायचा ना. T2 मायनस T1 काय होईल? 3. बघा समोर, 3 प्लस स्क्वेअर रूट 2 मायनस T1 किती आहे? 3 आहे. प्लस 3 आणि मायनस 3 झिरो येईल, वजा बाकी काय उरलं? स्क्वेअर रूट 2. म्हणजे पहिल्या दोन पदांचा फरक, लगतच्या पदांचा फरक हा स्क्वेअर रूट 2 आला. पुढे T3 मायनस T2, T3 मायनस T2 काय होईल? 3 प्लस 2 स्क्वेअर रूट 2 मायनस, आता बघा T2 काय आहे? तर 3 प्लस स्क्वेअर रूट 2 आहे. बहुतांश विद्यार्थी अशी चूक करतात. हे मान्य आहे, T3 आहे, पुन्हा मायनस आहे, T2 आहे, मान्य आहे. पण T2 मध्ये तिथे दोन पद आहेत ना. हे पहिली संख्या 3 आहे, पुन्हा प्लस बॉन्डिंग आहे मध्ये प्लस किंवा मायनसचं. त्यामुळं ह्या दोन संख्यात म्हणून त्याला कंस करायचा. का कंस करायचा आणि कधी कंस करायचा? बघा, जर चिन्ह, जर मायनस चिन्ह असेल ना बाहेर, तर त्या मायनस चिन्ह आणि कंसामध्ये काय होत असतो? गुणाकार होत असतो. त्यामुळे काय करायचं? कंस करायचा पुढच्या पदाला किंवा पुढच्या संख्यांना. पुढे काय येईल? 3 प्लस 2 स्क्वेअर रूट 2 मायनस 3, चिन्ह मायनस न गुणाकार करा, -3 मायनस इंटू प्लस मायनस स्क्वेअर रूट 2. हो की नाही? झालं. आता बघा, हे +3 -3 लोप होतो, याचा कॅन्सल होतं, इलिमिनेशन होतं. काय उरलंय? 2 स्क्वेअर रूट 2. तुम्हाला कळण्यासाठी लिहितो, 2 स्क्वेअर रूट 2 मायनस स्क्वेअर रूट 2. ओके. म्हणजे 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 मायनस करा, म्हणजे काय येतं? स्क्वेअर रूट 2 येतं. परत डिफरन्स स्क्वेअर रूट 2 आला. लास्ट शेवटचं पद T4 मायनस T3 काय होईल? T4 किती आहे बघा, चेक करा. 3 प्लस 3 स्क्वेअर रूट 2 परत मायनस इन ब्रॅकेट T3 काय? 3 प्लस 2 स्क्वेअर रूट 2. असं सोडवा आता सोडवल्यासारखं. 3 प्लस 3 स्क्वेअर रूट 2 मायनस ने गुणाकार करा, -3 मायनस इंटू प्लस -2 स्क्वेअर रूट 2. काय होईल? +3 -3 चा लोप झाला. लोप होणे म्हणजे नष्ट होणे, कटणे ते. ठीक आहे. 3 स्क्वेअर रूट 2 -2 स्क्वेअर रूट 2, चिन्ह मायनस आहे. 3 मधून 2 मायनस करा, 1 राहतं, म्हणजे परत स्क्वेअर रूट 2. आता बघा, डिफरन्स हा कसा आला? कॉन्स्टंट आला की नाही स्क्वेअर रूट 2 चा. त्यामुळं ते वाक्य तुम्हाला आता लिहिता येईल. परत काय लिहिता येईल? देअरफॉर the difference between any two consecutive terms is constant, therefore the given sequence is an AP. मग कॉमन डिफरन्स कोणता आहे? कॉमन डिफरन्स हा स्क्वेअर रूट 2 आहे. हे लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारे जवळपास 4-5 उदाहरणं मी घेतलेत. 2-3 उदाहरण तुम्ही घरी सोडवू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न काय? सेकंड क्वेश्चन काय बघा. राईट
अँड एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. यातलं प्रत्येक उदाहरण 1 मार्कासाठी परीक्षेला पडू शकतं. ठीक आहे. इन ईच ऑफ द फॉलोइंग. आता मला सांगा, ए दिलंय, डी दिलंय. ए म्हणजे काय? ए म्हणजे थोडक्यात फर्स्ट टर्म. जर लक्षात घ्या, सिक्वेन्स असेल तर ते T1 दाखवतात आणि ती सिक्वेन्स जर एपी जर झाली तर ते T1 लाच ए लिहितात. एवढाच बदल आहे, बाकी काही नाही. ए म्हणजे थोडक्यात फर्स्ट टर्म आहे, दिली तर फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स आता मग पाहिला आपण तो डी. हे जर दिला असेल तर आपल्याला काय विचारलंय? राईट अँड एपी म्हटले. राईट अँड एपी म्हणजे एपी लिहा म्हटले. आता एपी लिहा म्हणजे एपीचे एक खूप झाले 3 किंवा 4 पद लिहायचे फक्त. ठीक आहे. कारण इनफायनाईट टर्म्स असतात, त्यामुळे सगळेच टर्म्स लिहत बसायची गरज नाही. आता बघा पहिलं उदाहरण कसं आहे, किती सोपं उदाहरण आहे बघा. ए इज इक्वल टू 10 दिलंय, डी इज इक्वल टू 5 दिलंय. ओके. बहुतेक हे उदाहरण बोर्डाला पडलेलं उदाहरण आहे. ठीक आहे. मार्च 2020 ला पडलेलं, 23 ला पडलेलं उदाहरण आहे. मार्च 2023. मी ते लिहू का तुम्हाला कळण्यासाठी? बोर्डाला पडलेलं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता बघा सुरुवात कशी करायची बघा, लक्षात घ्या. जे दिले ते एकदा मांडू आपण. ए इज इक्वल टू 10 फर्स्ट टर्म आणि डी इज इक्वल टू 5. लक्षात घ्या, इथं जर पाहिलं तर तोंडी आपल्याला एपी भेटते. कसं? पहिलं पद 10 आणि डिफरन्स हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं एपी वाढत चालले. तर 10 मध्ये 5 मिळवा, काय होते? 15. दुसरं पद 15 येते कारण पहिलं पद 10च आहे. तिसरं पद त्या 15 मध्ये 5 मिळवा, 20 येतं. चौथं पद 25 येतं. अशा प्रकारे काय होणार? 5-5चा फरक येणार आहे. झालं, हे झालं तोंडी. पण सोडवायचं कसं बघा समोर. नाऊ आपला पहिलं पद मिळालंय का नाही मला सांगा? T1 भेटलंय म्हणजेच ए भेटलंय, म्हणजे आहेच 10. आता T2 कसं मिळवायचं बघा समोर. हे सोपा भाग आहे अगदी. T2 कसं मिळवायचं? त्या ए मध्ये किंवा T1 मध्ये डी मिळवायचं. अगोदरच्या पदामध्ये डी मिळवायचं म्हणजे पुढचं पद मिळतंय. म्हणजे डी T1 किती आहे? 10 प्लस डी किती आहे? 5. किंमत ठेवतोय आपण, किती आलं? 15. म्हणजे बघा T2 किती आहे? 15 आहे. ओके. आता T3 किती? मग काय करायचं तुम्ही सांगू शकतात? T2 मध्ये परत डी मिळवा. T2 किती आले बघा, चेक करा. वरच्या स्टेप मध्ये आले 15 प्लस किती असणार? डी म्हणजे 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 असणार आहे. पुढे 20 आलं. हा, किती झाले पद? 3. आपण खूप झाले 4 किंवा 5 किंवा 3 किंवा 4 पण चालतंय. हा, T3 प्लस डी आपला T4 मिळतं म्हणजे 20 प्लस 5 25. अशा प्रकारे पहिलं पद आलं 10, दुसरं 15, तिसरं 20, चौथं 25, आता 5वं 30 येणार आहे. सगळेच पद लिहित बसायची गरज नाही. खूप झाले 3 किंवा 4 पद लिहा. देअरफॉर द गिव्हन एपी इज किंवा आपल्याला असं म्हणता येईल, आपल्याला जी पाहिजे असलेली ती एपी आहे. देअरफॉर द एपी इज किंवा द एक्सपेक्टेड एपी इज असं पण चालतंय. हा, 10, 15, 20, 25, डॉट 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 डॉट. कारण का पुढचे पण पद आपण लिहू शकतो, काही अडचण नाही. अशा प्रकारे हे 1 मार्कासाठी परीक्षेला पडलेलं उदाहरण आहे. विशेष म्हणजे 2 मार्कासाठी, सॉरी, किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी पडलेलं उदाहरण आहे. ठीक आहे. पाठीमागचा जो पहिला प्रश्न होता ना, 8 उदाहरण, त्यातलं प्रत्येक उदाहरण 1 मार्कासाठी पडेल, पण इथं 2 मार्कासाठी पडू शकतो. ओके, झालं. किती सोपं आहे बघा. चला दुसरं उदाहरण घ्यायचं इथंच मग. काय नाही, अतिशय सोपा भाग आहे. दुसरं उदाहरण काय बघा. ए इज इक्वल टू किती म्हणलंय? -3. डी इज इक्वल टू आहे 0. पहिली स्टेप ॲज इट इज. ए इज इक्वल टू -3, डी इज इक्वल टू 0. ओके. हा, T1 म्हणजे ए दिलंय किती आहे? -3. आता बघा बरं का, थोडं डिफरन्स हा 0च आहे, म्हणजे थोडक्यात काहीच बदल होणार नाही. ते कॉन्स्टंट एपी असणार आहे, किंवा कॉन्स्टंट सिक्वेन्स म्हणू शकतो, किंवा कॉन्स्टंट एपी म्हणू शकतो त्याला. बघा T2 कसा असेल? T1 प्लस डी म्हणजे परत -3 प्लस 0 -3 च्या ना. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी म्हणजे -3 प्लस 0. का बरं असं याले प्रत्येक पद सारखं सांगा बरं? तेच पद का बरं याले? डिफरन्स हा 0च आहे म्हणून त्याला कॉन्स्टंट एपी किंवा कॉन्स्टंट सिक्वेन्स असं म्हणतात. ठीक आहे.
T4 इज इक्वल टू T3 प्लस डी म्हणजे -3 प्लस 0 म्हणजे परत -3 आलं. देअरफॉर द गिवन AP इज व्हॉट -3, -3, -3, डॉट 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 फिनिश. किती सोपे उदाहरण आहेत बघा. ओके, चला तिसरं उदाहरण थोडं वेगळं आहे, ते पण घेऊ आपण. बघा समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. हा, तिसरं उदाहरण. काय असेल, काय ते सांगा. A इज इक्वल टू -7 आहे, D इज इक्वल टू 1/2 आहे. म्हणजेच A इज इक्वल टू -7, D इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज लिहिलं. बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा, आपण हे 1/2 ॲज इट इज पण लिहू शकतो फ्रॅक्शन मध्ये, किंवा त्याला आपण 0.5 पण लिहू शकतो ना, डिफरन्स. म्हणजे आपल्याला ते फ्रॅक्शन मध्ये सोडवत बसायची गरज नाही असं मला वाटतंय. बघा तुम्हाला जसं सोपं जाईल तसं सोडू शकतात. आता मला सांगा, तर बघा T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -7. T2 कसं काढायचं? T1 प्लस D म्हणजे काय? -7 प्लस D म्हणजे काय? 0.5. आता बघा इथं वजाबाकी कशी होते? वजाबाकी होईल, चिन्ह भिन्न असल्यामुळं 7 मधून 0.5 म्हणजे अर्धा, म्हणजे हाफ वजा करा, 6.5 येईल. म्हणजेच मोठ्या संख्येचे चिन्ह -6.5 येईल. असं पण चालतंय. हा, पुन्हा T3 इज इक्वल टू T2 प्लस D -6.5 प्लस 0.5. 6.5 मधून अर्धा वजा करा म्हणजे 0.5 वजा करा, 6 येतं. मोठ्या संख्येचे -6.0 म्हणजे -6 पण चालतंय. पुढे T4 इज इक्वल टू T3 प्लस D म्हणजेच -6 प्लस 0.5. परत वजाबाकी 6 मधून अर्धा गेला, 5.5 म्हणजे -5.5. किती सोपं आहे बघा. ठीक आहे. अशा प्रकारे द गिवन AP इज व्हॉट -7, -6.5, -6.0 किंवा -6 लिहा चालतंय, -5.5, डॉट डॉट डॉट. पुढचं -5 येईल, त्याच्या पुढचं पद -4.5 येईल. अशा प्रकारे आपण AP लिहू शकतो. ठीक आहे. तिन्ही पण उदाहरण लगट घेतलेत आपण. चौथ्या उदाहरणामध्ये बघा -1.25 आहे आणि डिफरन्स हा 3चा आहे. तुम्ही करू शकता असं मला वाटतं, किंवा घेऊ का बघा. ठीक आहे, मी घेतो उदाहरण. थोडं वेगळं आहे असं वाटत असेल तर. बघा सोपं आहे अगदी. पण A इज इक्वल टू काय आहे? -1.25. D इज इक्वल टू किती आहे? 3 आहे. ओके, -1.25 आणि D आहे 3. ओके. आता बघा T1 कसं काढायचं? आता T1 इज इक्वल टू दिलेच आपल्याला, काढायची गरज नाही. -1.25. डिफरन्स हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे वाढत जाणार आहे पुन्हा AP. आता समोर बघा, T2 इज इक्वल टू T1 प्लस D म्हणजे -1.25 प्लस 3. कसं करणार कॅल्क्युलेशन? मायनस प्लस म्हणजे चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करणार आहे डेफिनेटली, आणि मोठ्या संख्ये चिन्ह 3 मधून 1.25 मायनस करायचं आहे. थोडक्यात 1.25 म्हणजे पाव भाग असतो, अर्ध्याच्या अर्धा, म्हणजे हे सव्वा आहे. 3 मधून सव्वा गेले म्हणजे 1.25 राहिले. थोडक्यात कळत जर नसेल का, 3.00 द्या, काही नाही म्हणजे पुढे पॉईंट असल्यामुळे इथं पुढे आहे ना, आणि इथं -1.25 घ्या. वजाबाकी शिकवतो मी कसं बघा. 0 मधून 5 मायनस होत नाही, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातचा घेतल्यामुळे इथं 9 झाले, 9 मधून 2 गेले, 7 राहिले. इथं हातचा घेतल्यामुळे इथं दिल्यामुळे इथं 2 राहिले, 2 मधून 1 गेलं, 1 राहिलं, म्हणजे काय आलं? 1.75 वाला मोठ्या संख्येचे प्लस झाला. T2 प्लस D, T3 काढायचे, T2 प्लस D करा. T2 किती आहे बघा? T2 सॉरी एक मिनिट T1 काढले, T2 काढले, T3 काढायचे, तर T2 प्लस D म्हणजे 1.75 प्लस 3 ना, काय होईल? 4.75. तुम्ही चेक करू शकता, 4.75. T4 इज इक्वल T3 प्लस D म्हणजे 4.75 प्लस 3 7.75 असेल. Therefore the given sequence is what? -1.25, 1.75, 4.75, 7.75, डॉट डॉट. ओके, अशा प्रकारे आपण AP लिहू शकतो. मला वाटतंय
हे पण सोपं आहे बघा. 6 आहे आणि पुन्हा मायनस आहे, डिफरन्स हा निगेटिव्ह आहे. काय होईल? फरक मायनस एच असल्यामुळं कमी होत जाणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही सोडू शकता का बघा. 5 व 6 घरी करू शकतात 100%. ठीक आहे, जे येत नाही ते मला विचारा, काय अडचण नाही. सोपे सोपे उदाहरण आहेत म्हणून तुम्हाला करायला सांगायला. ठीक आहे, आता बघा हा शेवटचा प्रश्न आपला प्रॅक्टिससाठी इथं संपतो. किती सोपं आहे बघा. इथं सुद्धा हा 1 मार्कासाठी पडेल बहुतेक हा परीक्षेला. ठीक आहे, आता प्रश्न काय बघा. फाइंड द फर्स्ट टर्म म्हणजे ए काढायचे अँड कॉमन डिफरन्स डी फॉर इच ऑफ द एपी. आता बघा म्हणजे एपी दिले आपल्याला. ठीक आहे, किती सोपं आहे बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. हा, सोडवायचं कसं बघा समोर. इन एन एपी, एपी कोणते आहे ते लिहून टाकू आपण. हा, 5, -1, -3, -7, डॉट डॉट डॉट. ही एपी आहे बरं का, दिले त्याने ऑलरेडी सांगितलं एपी. त्याने काय म्हटलं यातले फर्स्ट टर्म आणि डिफरन्स सुद्धा म्हटले ना, तोंडी पण करू शकतो बरं का आपण. आता मला सांगा यामध्ये ए म्हणजेच T1 आहे. झालं, पहिलं पद समोर दिसते आपल्याला, पहिलं पद शोधलं. डिफरन्स शोधायचा विषय आहे फक्त. हा, T2 काय आहे ते लिहा. T2 आहे 1. T3 किती आहे? T3 आहे -3. T4 किती आहे? -7 आहे. समजलं? ओके, आता किती सोपं आहे बघा. हा, सरळ सरळ काय करायचं सांगू तुम्हाला. कुठल्या पण 2 क्रमागत पदामधला फरक, कुठला पण 2, शेवटपर्यंत जायची गरज नाही आता. कारण का, म्हणजे T2 - T1 केलं तरी विषय संपला, किंवा T3 - T2 केलं तरी विषय संपला, किंवा T4 - T3. एवढ्यापैकी किमान एकच पद सोडवायचं, एकच कॅल्क्युलेशन करायचं एकदाच. का? कारण ही सिक्वेन्स दिली नाही आपल्याला, डायरेक्ट त्यांनी एपी आहे म्हणून सांगितले. आपला जर पहिल्या प्रश्नासारखं जर असतं ना, दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही पहा म्हणलं असतं, तर आपण सगळ्या पदांची वजाबाकी करत बसलो असतो. पण गरज नाही, तर काय करू आपण सुरुवातीलाच T2 - T1 करून चालते ना. कुठले पण 2 पद घ्या, सारखाच फरक येणार आहे. कसं? 1 - 5 कितीचा फरक आला? -4चा. का? मोठ्या संख्येत चिन्ह, आणि विशेष म्हणजे ते मायनस मध्ये गेले एपी, त्यामुळे डिफरन्स हा निगेटिव्ह येणार आहे. बर, आता मला सांगा तुम्ही याच्याऐवजी तुम्ही असं पण करू शकता. T3 - T2 चालते बरं का, चालतंय बघा समोर. याच्याऐवजी हे पण घेऊ शकतात. हा, 2 घ्यायची गरज नाही, कुठलं तरी एक. याच्याऐवजी हे पण. हा, T3 किती आहे बघा? -3. मायनसला मायनस. T2 किती आहे? T2 किती आहे? 1 आहे. समान चिन्ह आहेत, बेरीज करा, मोठ्या संख्येत चिन्ह -4. बघा कॅल्क्युलेशन तेवढंच यायले. म्हणजे हे किंवा हे घ्या. T4 - T3 जरी केला तरी -4च येईल. तुम्ही करून बघा. ओके, आता झालं ना. देअरफॉर 2 वाक्य लिहायचे का खाली? फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू काय? 5. ओके, आणि खाली काय? कॉमन डिफरन्स पण शोधा म्हटलं होतं. आता आपण डिफरन्स काढलाय. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी इज इक्वल टू किती आहे? -4 आहे. ओके, सोपं आहे की नाही बघा. 1 मार्काला परीक्षेला पडतं, काय अडचण आहे बघा आता. ओके, झालं. दुसरे घेऊ आपण. चला ठीक आहे, सुरुवातीपासूनच घेतो. चला ठीक आहे. ओके, हा, काय ते दुसरं उदाहरण सांगा. 0.6, 0.9, 1.2, 1.5, डॉट डॉट डॉट. थोडं वेगळं असल्यामुळे घेतो, पॉईंटमध्ये आल्यामुळं काय हरकत नाही. हा, आता इन अँड एपी किंवा इन द गिव्हन एपी असं पण चालते. ते एपी लिहून टाकू आपण. 0.6, 0.9, 1.2, 1.5, डॉट डॉट डॉट. ओके, सांगा ए इज इक्वल टू किती आहे? तर T1 म्हणजेच 0.6. पहिलं पद तर सापडतच आपला प्रश्न पहिल्या. डिफरन्स काढण्यासाठी पुढचा कार्यक्रम चालू आहे आपला. ठीक आहे, T2 इज इक्वल टू काय असेल? 0.9. T3 काय असेल ते लिहा सगळे पद. 1.2 असेल. T4 किती आहे? 1.5 आहे.
झालं. आपला डिफरन्स काढायचं की नाही, डिफरन्स काढायचं ना. देअरफॉर किंवा 9 असं लिहा टायटल. T2 मायनस T1 करा. आता मी केल्यासारखं कोणते पण दोन पद. हां, T3 मायनस T2 पण चालते किंवा T4 मायनस T3 पण चालते. सांगा 0.9 मायनस 0.6 किती आलं? 0.3 येतं. किती सोपं आहे हे तर समजत असेल तुम्हाला. हा डिफरन्स काढतोय आपण. झालं. असं पण चाललं असं बघा, D इज इक्वल टू असं पण चालतं बरं का, तुम्ही लिहू शकता, काय अडचण नाही. देअरफॉर द फर्स्ट टर्म is equal to A is equal to 0.6 and the common difference is equal to D is equal to किती आला? कॉमन डिफरन्स 0.3 आला. झालं. काय अवघड आहे सांगा मला याच्यामध्ये. तिसरं उदाहरण बघा, तोंड येते की नाही. पहिलं पत्र 127 आहे, 127. फरक बघा आपला डिफरन्स T2 मायनस T1 करा बरं. काय येतं? 135 मायनस 127 कितीचा फरक येतो? 8चा. डिफरन्स 8 येईल. आणि विशेष म्हणजे बोर्डाला पडलेला, कधी पडलेला प्रश्न हा? नोव्हेंबर 20 ला पडलेला प्रश्न आहे. नोव्हेंबर 20 ला. मी तर लिहितो वाटल्यास, हे तुम्ही घरी करा. आता मी तोंडी सांगितलंय, नोव्हेंबर 2020 ला पडलेला आहे आणि जुलै 2022 ला पण पडलेला आहे. दोनदा पडलाय प्रश्न. काही नाही, किती सोपं आहे बघा. ह्या पहिल्या दोन उदाहरणापेक्षा तिसरं उदाहरण सोपं आहे. बरोबर आहे की नाही. आता चौथं उदाहरण बघा, येतं का? फ्रॅक्शन मध्ये आहे, सोपं आहे. मी घेऊ का? चला मी घेतो हे उदाहरण. चौथं शेवटचं घेऊ आपण आणि थांबू आज. ठीक आहे. सांगा चौथं काय आहे ते. 1/4, 3/4, 5/4, 7/4. तुम्हाला जर पुढचं पद विचारलं तर तुम्ही 100% काय सांगणार? 9/4 असणार. बरोबर. E9 AP. कोणत्या AP ते परत लिहू शकतो आपण. 1/4, 3/4, 5/4, 7/4, डॉट डॉट डॉट. सांगा T1 किती आहे? A म्हणजे T1 इज इक्वल टू 1/4, राईट. T2 3/4, T3 5/4, T4 7/4. ओके. T2 मायनस T1. T2 मायनस T1 करा. कॅल्क्युलेशन फक्त थोडं समजून घ्या व्यवस्थित. सावकाश सोडवायचं. 3/4 मायनस 3/4 मायनस 1/4. बघा T2 मायनस T1 करायला आपण. आताच पाठीमागे कॅल्क्युलेशन झालं होतं फ्रॅक्शनचं. इथं छेद समान आहेत. काय करायचं? छेद समान नसतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतात. जर छेद समान असतील तर दोघांपैकी एक कॉमन घ्या. घेतला 4 कॉमन. आणि अंशाची वजाबाकी म्हणजे कसं? 3 - 1. इथं प्लस असेल तर अंशाची बेरीज करायची, न्यूमरेटरची बेरीज. 3 - 1 2 येतं. 2/4. त्याला पुढे भाग जाईल. 2 1 2, 2 2 4. काय लावू? 1/2 आलं. तुम्ही चेक करू शकता. झालं. द फर्स्ट टर्म इज इक्वल टू A. किती आहे ते? 1/4. आणि डिफरन्स किती आला सांगा? 1/2 आला. थोडं वेगळं असल्यामुळे मी घेतलं. हे सोपं आहे. जरी दोनदा बोर्डाला पडलेला असलं तरी मी तुम्हाला आता सांगितले तोंडी. A ची किंमत येते 127, 127 आणि डिफरन्स हा असं सोडवत राहा तर 8चा आहे तो डिफरन्स. सोपं आहे, तुम्ही घरी करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केला 3.1. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पाहूया. ओके, धन्यवाद.